आणि आता 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेनिमित्त शरद पवार आणि अजितदादा एकाच मंचावरती आले आणि दरम्यान आधी करण्यात आलेली मंचावरील आसन व्यवस्था नंतर बदलण्यात आली। पवार आणि दादांमध्येच बाबासाहेब पाटील हे बसलेले दिसले। बाबासाहेब पाटलांना पवारांशी बोलायचं होतं म्हणून मध्ये बसले। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत शरद पवार आणि अजित पवारांच्या मध्ये बाबासाहेब पाटील बसल्यानंतर अजित पवार यांचं हे वक्तव्य आहे। तर मी शरद पवारांशी केव्हाही बोलू शकतो, दादांचं वक्तव्य। दोन्ही नेत्यांमध्ये पॉझिटिव्ह चर्चा होत असेल तर स्वागतार्ह आहे। पुण्यामध्ये पवार दादा एकत्र एकाच मंचावर आल्यानंतर रोहित पवारांचं विधान, तर या संस्थेच्या कामासंदर्भात भेटलो अशी उत्तरं आता दिली जातील, राऊतांचा टोला। बंद दाराआड चर्चा करावी किंवा खुली चर्चा करावी त्यांचा प्रश्न। महायुती विरोधामध्ये लढणाऱ्यांना पक्षात घेऊ नये असं ठरलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया। पुण्यातील कार्यक्रमामध्ये अजितदादांच्या शेजारी जयंत पाटलांची खुर्ची। मंचावर आता अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा देखील झाली। चाचा भतीजा भेट होऊ शकते, प्रेमाचं नातं असल्यामुळे ते बोलू शकतात। पुण्यामध्ये शरद पवार आणि अजितदादा एकाच मंचावर आल्यानंतर गुलाबराव पाटलांचं विधान। शिंदे गटाचं ऑपरेशन धनुष्यबाण तुर्तास लांबणीवर, मॅजिक फिगर जुळत नसल्यानं ऑपरेशन लांबणीवर। सूत्रांची माहिती, ठाकरेंचे आमदार खासदार संपर्कामध्ये असल्याचा शिंदेंचा दावा। माझ्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचाच शिंदे गटात प्रवेश बाकी आहे। प्रवेश द्या म्हणून आम्ही शिंदेंकडे अर्ज केलाय। संजय राऊतांचा शिंदे गटाला खोचक टोला। एवढे आमदार खासदार घेऊन जायचे तेवढे घेऊन जा, उरलेले आम्ही आमचा किल्ला राखू। मंत्री उदय सामंतांच्या दाव्यावर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये राज ठाकरेंची नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा। विधानसभा निवडणुकीनंतर काही पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होते। कळंब तालुक्यामधील खामसवाडी गावामध्ये उपसरपंच पदासाठी निवडणूक। ठाकरे गटाचे दयानंद पाटील 9 विरुद्ध 5 मतांनी विजयी झाले। महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष। तर वाल्मिकसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले होते। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा दावा आहे। दरम्यान 3 आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत। कराडच्या ताफ्यामध्ये असलेली गाडी शिवलिंग मारोळेच्या गाडीसारखीच आहे। बीडमधील अवादा कंपनी खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतलाय। आज कराडच्या जामीन अर्जावर होणार होती सुनावणी। बीड हत्या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करणार अजित पवारांची माहिती। आरोपींना फासावरच लटकवायला हवंय, अजित पवारांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा आम्हाला आतापर्यंत एकदाही फोन नाही आलाय, धनंजय देशमुखांची माहिती। तर आमच्या दुःखामध्ये अनेक जण स्वतःहून सहभागी झाले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। मुंबईतील ओशिवरा येथील ग्लोबल रायन शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी। अफजल गँगकडून शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल। बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉड पथकाकडून चौकशी। पिंपरी चिंचवडमध्ये घराला आग लागून 5 लाख रुपये जळून खाक। बिगरी कामगाराच्या झोपडपट्टीमधील 5 लाखांची रक्कम जळून खाक। नाशिकच्या येवला शहरामधील अतिक्रमणावर हातोडा, पोलिसांची धडक कारवाई। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये बाबा सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा। 3,82,000चा मुद्देमाल जप्त। 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। नागपूरमध्ये वृद्ध महिलेच्या घरामध्ये चोरी। सीताबर्डी पोलिसांकडून आरोपीला अटक। सागर तिवारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी देशाचं हित नेहमीच सर्वोच्च ठेवलं। बाळासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत देखील तत्वांशी तडजोड केली नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त अमित शहांचं ट्विट। अमित शहांना बाळासाहेब माहितीच नाहीत, भाजपने शिवसेनेच्या नावानंच राजकारण चायना माल आणलाय। संजय राऊतांचा अमित शहांसह शिंदे गटावर निशाणा। बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे, काहींना नियम डावलून भारतरत्न दिलाय। ढोंग बंद करा आणि बाळासाहेबांना सावरकरांनाही भारतरत्न द्या, खासदार संजय राऊतांची केंद्राकडे मागणी। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त तानाजी सावंतांनी दिलेल्या जाहिरातीवरून चर्चा। जाहिरातीमधून धनुष्यबाण चिन्ह गायब, तर शिंदेंचा फोटो लहान असल्याची चर्चा। पाठिंबा देणं आणि काढून घेणं हा नितीश कुमारांचा आवडता खेळ। नितीश कुमारांनी मणिपूरमधून भाजपला पाठिंबा काढल्यानं संजय राऊतांची टीका। मणिपूरमधून काही कारणांमुळे नितीश कुमारांनी पाठिंबा काढला असेल, बावनकुळेंचं राऊतांना उत्तर आहे।
डॉक्टरांच्या उपचारावर शंका घेणं योग्य नाही, नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. कुर्ल्यातील नेहरू बस डेपोची मंत्री प्रताप सरनाईकांकडून पाहणी. मंत्री प्रताप सरनाईकांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना झापलं. माजी आमदार विलासराव जगताप आणि तमनगौडा रवी पाटलांची भाजपामधून हकालपट्टी. गोपीचंद पडळकरांच्या सांगण्यावरून कारवाई केल्याचा रवी पाटलांचा आरोप आहे. आमच्यावर कारवाई म्हणजेच पक्ष बसवण्याचं वाढवण्याचं बक्षीसपत्र आहे का हे? रवी पाटील यांचा हा सवाल. अभिजित बिचुकले यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. पवार आता भीष्म पितामह आणि मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार आहे. वेळ येईल तेव्हा पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करेन. भेटीनंतर बिचुकले यांची ही प्रतिक्रिया. आमदार संजय शिरसाटांकडून इंदू मिलच्या कामाची पाहणी. चीफ इंजिनियर यांच्याकडून घेतलाय कामाचा आढावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाकडून जनजागृती रॅलीचं आयोजन. क्रांती चौकातून रॅलीला सुरुवात. अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. जळगावमधील पुष्पक रेल्वे दुर्घटनेमध्ये नेपाळमधील विश्वकर्मा कुटुंबातील तिघांचा मृत्यू. आई, वडील आणि भावाचा मृत्यू झालाय. मुलं नेपाळहून जळगाव रुग्णालयात दाखल आहेत, तर कुटुंबावर शोककळा. रेल्वे पुष्पक अपघातामध्ये नेपाळमधील एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. पाणीपट्टी 1500 रुपयांवरून 3000 रुपये करण्याचा अहिल्यानगर पालिकेचा निर्णय. मात्र या निर्णयाला नागरिकांचा प्रचंड विरोध. पुरेसं पाणी मिळत नसताना पाणीपट्टी वाढवणं अन्यायकारक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून 3 बांगलादेशींवर कारवाई. नागरिकांनी सतर्क राहण्याचं पोलिसांचं आवाहन. बांगलादेशींवर केलेल्या कारवाईनंतर परिसरामध्ये खळबळ. जुन्नरच्या नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोला कवडीमोल भाव. टोमॅटोला 5 ते 10 रुपये प्रति किलो दर आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी. नागपूरमध्ये मॅनेजमेंट कोट्यामधून MBBSला प्रवेश देण्याचं आमिष दाखवून 2 विद्यार्थिनींना 75 लाख रुपयांचा गंडा. फसवणूक करणाऱ्या 5 आरोपींविरोधात लकडगंज पोलिसात गुन्हा दाखल. भंडाराच्या टाकळीमध्ये शेतकरी संघर्ष समितीचं चक्काजाम आंदोलन. शेती आता या सर्वेक्षणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मुख्य सचिव सुजाता सैनिक यांची गडचिरोलीमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. 2 आठवड्याच्या वर विकास कामं प्रलंबित ठेवू नये, मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याचे सुजाता सैनिक यांच्याकडून सूचना. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. नव्यानं उभारल्या जाणाऱ्या या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 8 MLT आणि मोहाडी पिंपरी परिसरामधील नागरिकांना पाणी मिळणार नियमित. पालघरच्या तलासरीमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन. आमदार विनोद निकोलेंकडून पहिली सर्व्हिस करत स्पर्धेचं उद्घाटन. दापोली तालुक्यामध्ये माकडांचा उच्छाद. शेतकरी आणि नागरिक त्रस्त. वन विभागाकडून माकड पकडण्यासाठी मोहीम. नागपुरात दुचाकी चोरीला अटक चोराला करण्यात आलेली आहे. दारू पिण्यासाठी दुचाकी चोरी केल्याचं समोर आलेलं आहे. इंदापूरमध्ये नगरपालिका प्रशासनाचं विकास कामांकडे दुर्लक्ष. महत्त्वाच्या चौकामधील शिल्पासह ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या दुरुस्तीची मागणी. अमरावतीमधील जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयाची नवीन इमारत 5 महिन्यांपासून धुळखात पडली आहे. मनुष्यबळाला मंजुरी न मिळाल्यानं नवीन इमारत धुळखात. 5 महिन्यांपूर्वी इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालंय. गारगोटीमध्ये भरवस्तीमध्ये असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेची विक्री, खरेदी विक्री व्यवहार पूर्ण करत महसूल विभागानं 7/12 नावावर करून दिल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाला थांगपत्ता नाहीये. पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड. कोयता गँगनं 4 चाकी वाहनांची तोडफोड केल्याची माहिती आहे. पुण्यातल्या बीटी कावडे रोडवरील घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. छत्तीसगडच्या महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागामध्ये माओवाद्यांचं ट्रेनिंग सेंटर कोब्रा पोलिसांकडून उद्ध्वस्त. 1.5 वर्षांपासून 300 माओवादी बिजापूर जिल्ह्यातल्या भट्टीगुडा जंगल परिसरामध्ये या ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत होते. बेटी बचाओ बेटी पढाओच्या दशकपूर्तीनिमित्त अकोला शहरामध्ये बाईक रॅली. अजित पवार कुंभार यांनी बाईक रॅलीला दाखवला हिरवा झेंडा. वर्ध्यातील जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. स्पर्धेला शिक्षक, परीक्षक, पालकांची उपस्थिती. वर्ध्यात निर्यात वाढीसाठी महाराष्ट्र निर्यात मार्गदर्शन कार्यक्रम. जिल्ह्यामधील 170 निर्यातदार आणि नवउद्योजकांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग.
अकोल्यामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशासनाची जय्यत तयारी सुरू. जिल्हा पोलीस दलातर्फे लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर पथसंचलनाचा सराव सुरू आहे. नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त मॉक ड्रिलमध्ये लोहमार्ग पोलीस, अग्निशमन दल आणि QRT पथकाचा समावेश. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात मिरची पिकावर कोकोडा रोगाचा प्रादुर्भाव. महागड्या औषधांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकरी हैराण झाले. येवला तालुक्यामधील एरंडगाव इथं मोसंबी लागवडीचा यशस्वी प्रयोग. 2 एकरामधून मिळणार आहे 30 टन मोसंबीचं उत्पादन. एकूण 5 ते 7 लाखांचा नफा शेतकऱ्याला अपेक्षित आहे. चंद्रपूरच्या विसापूर गावामधील 6 शेतकऱ्यांकडून केळी लागवडीचा प्रयोग. पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तम उत्पादन मिळालंय. सातत्यानं बदलत्या वातावरणामुळे भाजीपाला पिकावर परिणाम. धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गाला आणखी 6 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मार्च 2025 पर्यंत मेट्रो थांबवण्याचं उद्दिष्ट संबंधित ठेकेदाराला पूर्ण करता आलेलं नाहीये. 23 किलोमीटरच्या मार्गावर आणखी काही स्थानकांचं काम बाकी आहे. गोंदियाच्या नवेगावमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई. 2,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. धुळ्यामधील शिंदखेडा तालुक्यातल्या चोरट्यांची धुमाकूळ. नरडाणा गावामध्ये राष्ट्रवादीच्या सत्यजित सिसोदेंकडून CCTV कॅमेरे बसवण्यात आले. MBBSला प्रवेशाचं आमिष दाखवून 2 विद्यार्थिनींना 75 लाखांना लुबाडलंय. 5 आरोपींविरोधामध्ये लकडगंज पोलिसात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये प्रेयसीने मित्राच्या मदतीनं प्रियकराची हत्या केल्याची घटना उघड आली आहे. अपघातामध्ये असल्याचा रचना होता बनाव.